नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण 11व्या अर्थशास्त्रातील लेसन नंबर 6 पाहिला होता आणि त्याचे स्वाध्याय आपले राहिलेले होते। तर आज आपण त्याचा स्वाध्याय सोडवून घेणार आहे। बुक तुमचे ओपनच असेल। जेव्हा मी काही शिकवत असेन किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तेव्हा प्लीज तुमचं इकॉनॉमिक्सचं बुक्स तुमच्या समोर ओपन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये लगेच तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकताय आन्सर जे मी सांगणार आहे ते, आणि नोट डाऊनही करता येईल तुम्हाला। त्यामुळे कधीही व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पुस्तक तुमच्या समोर उघडून मगच व्हिडिओ पाहायचा आहे। तर प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा। लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो। बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो। लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय? लोकसंख्येची वाढ। मग लोकसंख्येची वाढ कोणत्या गोष्टींनी होती त्या गोष्टी इथे खाली दिलेल्या आहेत। मग त्याच्यामध्ये ज्या ज्या योग्य असतील त्याच तुम्ही निवडायच्या आहेत। आता बघूया। जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त। लोकसंख्या संक्रमण कशामुळे होतो? तर जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त असेल तर पहिलं बरोबर आहे। जन्मदर व मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या संक्रमण होते। दुसरं, मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो। मृत्यूदर जर कमी झाला झपाट्याने आणि जन्मदर वाढतच राहिला तर लोकसंख्या संक्रमण होते। जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात। तिसरं काय आहे? जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात, म्हणजे दोन्हीमध्ये ही संख्या कमी झालेली असते, त्यामुळे काय होतं? लोकसंख्येची वाढ होते। आणि चौथं दिलेला आहे, देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो। आता लोकसंख्येची जर समजा वाढ झाली तर देश हा आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल का? तर नाही होणार, कारण लोकसंख्या वाढली की खर्च वाढला। जसं आपल्या कुटुंबाचंच उदाहरण घ्या। जर आपल्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील आणि त्याच्यामध्ये जर एकच कमावता असेल तर 5 जणांचं कुटुंब तो व्यवस्थित पोसू शकणार आहे का? नाही। म्हणजे त्यांना गरजा त्यांच्या पुरवेल, पण कसं होईल? त्या गरजा पुरवताना त्याला अगदी नाकीनऊ येणार, म्हणजे सर्व चांगल्या गरजा तो त्यांना देऊ शकणार नाही। अगदी कमी किमतीच्या कमी प्रमाणातल्या गरजा त्यांना तो देऊ शकेल। म्हणजे काय होणार आहे? आर्थिकदृष्ट्या मागासले पण येणार, दारिद्र्य त्या घरामध्ये घुसणार आहे। त्याचप्रमाणे जर देशाची लोकसंख्या जर वाढली तर काय होणार आहे? देशाला त्याचा खर्च पेलवणार नाही, त्यामुळे देश हा आर्थिकदृष्ट्या प्रगत होणार नाही। त्यामुळे ड हे रॉंग आहे। तर तिसरा ऑप्शन अ, ब आणि क बरोबर आहे। तर आन्सर काय असणार आहे? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3, अ, ब आणि क। आता दुसरा आहे, खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही। प्रश्न बरोबर वाचायचा आहे। खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही। आता ऑप्शन 4 आहे, त्याच्यामध्ये बघा, निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, एकत्र कुटुंब पद्धती आणि राहणीमानातील सुधारणा। आता लोकसंख्या विस्फोटाचं कारण काय आहे? पहिला एक तर निरक्षरता आहे, विवाहाची सार्वत्रिकता आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती ही लोकसंख्या विस्फोटाची कारणे आहेत। आपल्याला नाही, कोणतं कारण नाही हे दाखवायचं आहे। मग
राहणीमानातील सुधारणा ही लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही. मग उत्तर आपलं काय असणार आहे? ड. उत्तर असणार आहे ड. आता प्रश्न तिसरा आहे ऑप्शन, लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायामध्ये यांचा समावेश होतो. लोकसंख्या विस्फोटावर केलेले प्रतिबंधक उपाय आता ते कोणते आहेत? तर इथं दिलेले आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण करणे. 2. महिलांचा दर्जा सुधारणे. 3. राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम. आणि 4. आपली आपत्ती व्यवस्थापन. आता याच्यामध्ये ब आणि क हे बरोबर आहेत, पण आपत्ती व्यवस्थापन हे याच्यामध्ये येत नाही, म्हणून आपला आन्सर आहे 4. तर योग्य पर्यायाची जोडी जुळवा. बघा इकडे 4 आहेत ऑप्शन, इकडे त्याचे 4 जोडी दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला चॉईस करायचे आहेत. पहिलं आहे महाविभाजन वर्ष. दुसरं ए.जे. कोल आणि ई.एम. हुवर. तिसरं सामाजिक उपाय. 4 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आता इथं ऑप्शन बघायचे आहेत. 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या. 1921 लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास आणि शिक्षणाचा विस्तार. आता याच्यामध्ये पहिला आहे महाविभाजन वर्ष. त्याचं उत्तर असणार आहे 1921. आपण शिकवताना पाहिलं होतं आणि टिकमार पण करून घेतलेलं आहे. महाविभाजन वर्ष कोणतं आहे? तर 1921. दुसरं ए.जे. कोल आणि ई.एम. हुवर. ह्याचं आहे काय? तर क लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास. म्हणजे यांचे कसे आहेत? सिद्धांत आहेत लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशात आर्थिक विकासावर. 3 सामाजिक उपाय. ड शिक्षणाचा विस्तार. आणि राष्ट्रीय लोकसंख्या 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या. म्हणजे ऑप्शन आपलं कोणतं बरोबर असणार आहे? 2 नंबर. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. पहिला आहे लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी व विकासापेक्षा वेगवान होते. आता याचा पारिभाषिक शब्द काय असणार आहे? तर लोकसंख्या विस्फोट. दुसरं जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक. जीवित प्रमाण दर. तिसरं लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांमध्ये समतोल. 3 पर्याप्त लोकसंख्या. आणि 4 1952 मध्ये जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम. आता प्रश्न 3 आहे खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता ह्याच्या मी तुम्हाला संकल्पना सांगणार आहे आणि स्पष्टीकरण ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. देशात एका वर्षात दर 1040 बालके जन्माला येतात. दर 1040 बालके म्हणजे काय आहेत? त्याचा म्हणजे त्याला काय म्हणते संकल्पना कोणती आहे? जन्मदर. दुसरं मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. आता ही तर काय असणार आहे? लोकसंख्या विस्फोट किंवा अधिकतम लोकसंख्या. 3 देशात एका वर्षात दर 1015 मृत्यू होतात. इथं काय आहे? मृत्यू दर. आणि 4 चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते. इथं काय आहे? कुटुंब नियोजन कार्यक्रम. म्हणजे ह्या झाल्या त्याच्या संकल्पना आणि त्या संकल्पना ओळखून ते स्पष्ट करायचं आहे तुम्हाला. दर 1040 बालके जन्माला येतात याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. तर याची उत्तरं मी तुम्हाला लिहून देणारच आहे, तरी मी सांगताना तुम्ही ती लिहून घ्यायची आहेत. आता प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. दुसरं भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा. आणि तिसरं आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका स्पष्ट करा. आता वाढत्या जन्मदराची कारणे आपण इकडे पाहिलेलीच आहेत सगळी.
वाढत्या जन्मदराची कारणे कोणती आहेत? निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, विवाहाची वय, मुलगाच हवा, संयुक्त कुटुंब पद्धती, शेतीवरील अवलंबित्व, दारिद्र्य आणि 8वं कारण आहे कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान. म्हणजे ही झाली जन्मदर, वाढत्या जन्मदराची कारणे. आता दुसरा प्रश्न काय आहे? भारतातील कमी मृत्यूदराची कारणे. कमी मृत्यूदराची मृत्यूदर कमी होण्याची कारणे कोणती कारणे आहेत? तर ही वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदरातील घट, साक्षरतेत झालेली वाढ आणि सकस आहार वापर, आपत्ती व्यवस्थापन, इतर घटक. म्हणजे हे फक्त पॉइंट मी तुम्हाला सांगते आहे, पण त्याचे तुम्हाला थोडंसं विश्लेषण लिहावं लागणार आहे. प्रश्न किती मार्काचा आहे हे बघून तुम्ही ते सगळं विश्लेषण किती लिहायचं ते ठरवायचं. पुढे आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका स्पष्ट कर. आता मानवी संसाधने कोणती आहेत ते दिलेले आहेत. लोकसंख्येक मानवी संसाधन याची प्रस्तावना पण दिलेली आहे. ह्याच्यामधूनच तुम्हाला आन्सर त्याचं लिहायचं आहे. नंतर पुढे खालील विधानाशी सहमत असहमत आहात काय? सकारण स्पष्ट करा. आता बघा 5 ऑप्शन आहेत. एक, भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे. बरोबरच आहे, कारण भारताचा 2रा नंबर आता सध्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लागतो आहे. म्हणजे भारतात लोकसंख्येचा विस्फोट ऑलरेडी झालेलाच आहे. म्हणजे ह्या विधानाशी आपण सहमत आहोत. भारतातील मृत्यूदर वेगाने कमी होत आहे. हे पण बरोबर आहे, कारण भारतामध्ये सगळ्या सुविधा आता मेडिकेटेड सुविधा किंवा चांगल्या राहणीमान चांगलं आणि सगळे आता लोक पण साक्षर आहेत, एज्युकेटेड आहेत, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. म्हणजे व्यवस्थित कुटुंबाची काळजी व्यवस्थितरित्या ते घेतात. त्यामुळे मृत्यूदर कमी झालेला आहे. पर्याप्त लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावते. म्हणजे ह्या दुसऱ्याचा आपण काय असणार आहे? सहमत आहे. तिसरं, पर्याप्त लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावते. हे पण बरोबरच आहे, कारण पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय? कमवती लोकसंख्या ही देशाला विकासाला हातभार लावू शकते, म्हणजे लावतेच. 4, आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. हे पण बरोबर आहे, कारण मानवी आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका ही खरोखर महत्त्वपूर्ण समजली जाते. आता 5वं, जन्मदर राहणीमानातील बदल झाल्यामुळे कमी झाला. हे चुकीचं आहे, म्हणजे ह्या विधानाशी आपण असहमत आहे. जन्मदर हा राहणीमानातील बदलामुळे कमी झालेला आहे असं नाही. आता प्रश्न क्रमांक 6. आता ह्याचं उत्तर मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. म्हणजे सोडवून तुम्हाला त्याचे प्रश्न आन्सर मी दाखवतोय. आता हे तुम्हाला मी देते आहे पहिल्यापासून. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. प्रकरण 6 स्वाध्याय प्रश्न 1 ची ही उत्तर आहेत. नंतर प्रश्न 2 ची ही उत्तर आहेत, लिहिलेले आहेत मी. तुम्ही बघायचं आहे. नंतर इथं आन्सर आहेत क्वेश्चन 5 आणि प्रश्न 6 मध्ये मी सोडवलेला आहे. पहिल्यांदा बघा, तुम्हाला वर्ष दिलेले आहे, लोकसंख्या दिलेली आहे आणि तुम्हाला तिसरा चतुर्थांक Q3 काढायचा आहे. आता वर्ष दिले तुम्हाला, तुम्ही वर्ष असे लिहून घ्यायचं आहे. वर्ष म्हणजे तुमचा C असणार आहे. लोकसंख्या दिलेली आहे, तो तुमचा F असणार आहे. सगळ्या लोकसंख्या जेवढ्या दिलेल्या आहेत ते लिहून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची वारंवारता काढायची आहे. म्हणजे CF काढायचा आहे. इथं CF काढताना आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये माझ्या
गेल्या वेळेचा म्हणजे माझा आणखी एक दुसरा चॅनल आहे व्हिडिओचा, वेदांत क्लासेसच्या नावानेच आहे, DP पण त्याचा सेम आहे. त्या चॅनलमध्ये मी आधीचे 5 प्रकरण शिकवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची उत्तरंही स्वाध्यायी सोडवून घेतलेले आहेत. तर ते तुम्ही रेफर करायचे आहेत. ह्या चॅनलमध्ये ते लेसन नाही आहेत. त्यामुळे त्यावेळेला मी जेव्हा लेसन शिकवत होते, आपली वारंवारता कशी काढायची हे जेव्हा मी तुम्हाला शिकवत होते, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की CF काढायचा असेल तर पहिल्यांदा ह्या यपची बेरीज करायची आहे. पहिला यप आहे तो इकडे तसाच लिहायचा आहे. नंतर दुसरा यप लिहिताना पहिल्या आणि दुसऱ्या यपची बेरीज करायची आहे. ही बेरीज इथे दुसऱ्या CFच्या ठिकाणी येणार आहे. मग 36.1 प्लस 43.9 इक्वल टू 80 म्हणजे 80. 36.1 प्लस 43.9 बरोबर किती असणार आहे? 80. म्हणजे ह्या दोघांची बेरीज इथे तुमची येणार आहे. दुसऱ्या परत तिसऱ्या कॉलममध्ये 54.8 43.9 प्लस 36.1 ह्या तिघांची बेरीज इथे येणार आहे 134.8. असेच एक 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 अशी ह्या सगळ्यांची बेरीज इथे येणार आहे. परत ह्या सर्वांची बेरीज ह्या साईडला येणार आहे 49.4 आणि ह्या सर्वांचीच बेरीज परत इथे येणार आहे 511.42. लक्षात येते का तुमच्या मी वारंवारता कशी काढलेली आहे ते? पहिला यप जसाचा आहे तसा घेतला, नंतर दुसऱ्या कॉलममध्ये ह्या दोघांची बेरीज केली 80 आली. नंतर तिसऱ्या कॉलममध्ये ह्या तिघांची बेरीज केली 134.8 आली. नंतर चौथ्यामध्ये ह्या चारींची बेरीज केली तर 303.1 आली. नंतर ह्या पाचांची बेरीज केली 387.7 आली. नंतर या सगळ्यांची बेरीज इथपर्यंत बेरीज 490.4 आणि ह्या सर्वांची बेरीज 511.42. म्हणजे तुमचा n किती आलेला आहे? 511.42. मग आपलं सूत्र आहे Q3 बरोबर 3 × n + 1/4 म्हणजे 3 कंसात n अधिक 1 भागिले 4 कंस पूर्ण हे आपलं सूत्र आहे. तर आपल्याला Q3 काढायचं आहे. Q म्हणजे चतुर्थक आणि 3 म्हणजे तिसरा भाग, म्हणून 3 घेतला इथं आणि n आपला हा n अधिक 1 भागिले 4 म्हणजे चतुर्थक 3. मग 1 अधिक केल्यानंतर आन्सर येणार आहे 512.42 भागिले 4. 3 आहे तो तसाच आहे. नंतर भागाकार केल्यानंतर 3 गुणिले 128.105 येणार आहे आणि ह्याला गुणल्यानंतर हे आन्सर तुमचं 384.315 येणार आहे. च्या पदाचे मूल्य काय असणार आहे? मग 384.15. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 490.4. मग ही संख्या ह्या पदाचे मूल्य असणार आहे. ते वर्ष किती असणार आहे तुमचं? 2001. म्हणून Q3 बरोबर 2001 असणार आहे. म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे 2001. आता दुसरा प्रश्न काय आहे तुमचा? खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्या वाढीचा वक्र काढा. अगदी सोपा आहे. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला इथं मी दाखवते आहे बघा. हा तुमचा लोकसंख्या वाढीचा तुम्ही जर काढायचा असेल तर असं तुम्ही काढणार आहे. हा तुमचा एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा तुमचा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय. मग तुम्हाला एक्स ॲक्सिसवर तुमचे काय असणार आहेत? इयर असणार आहेत. इयर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 इयर आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 वर्ष आहेत तुमचे, म्हणून इथे 7 वर्ष असणार आहेत. आणि हे तुमचे यप किती असणार आहेत? लास्ट बघा 36 पासून आहेत ते 121 पर्यंत,
म्हणजे आपल्याला 30 पासून किती कुठंपर्यंत घ्यायला लागणार आहे, 130 पर्यंत घ्यावं लागणार आहे. तर 30 ते 130 एवढे बसणार नाहीत, आपण छोटे करून घ्यायचे. फक्त एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवते आहे किती होणार मग. 130, 30 ते 130, 1 2 3 4 5 6 7 8, इथं 30 घेऊया आपण, इथे 40 50 60 70 80 90 100, नंतर 110 120 130, लास्ट 130 पर्यंत बास होतील आपल्याला. आता आपल्याला इथं किती आहे, 1951 1961 1971 1981 1991, नंतर 2001 आणि 2011. हे झालं आपला एक्स ॲक्सिस. हा झाला वाय ॲक्सिस. इकडे आलं काय, पॉप्युलेशन, म्हणजे इकडे आलं इयर आणि इकडे आलं लोकसंख्या, वर्ष, आणि इकडे आलं पॉप्युलेशन. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता पहिला तुमचं पॉईंट काय आहे तर 36.1. पहिला काय पॉईंट आहे तुमचा, पहिलं वर्षाचं लोकसंख्या काय आहे तुमची 36.1. मग 51च्या वेळेला तुम्हाला 36.1 म्हणजे तुमचा पॉईंट कुठं असणार आहे. समजा हा मिडल असेल 35, तर 36 म्हणजे इथेच कुठंतरी तुमचा हा पॉईंट असणार आहे 36.1. नंतर दुसरा 43.9. 43 कुठं आहे बघा, 40. 43.9 म्हणजे 1961. 43.9 समजा इथे पकडूया आपण, इकडे वर थोडासा. नंतर 1971ला 54.8. 54 इकडे कुठं तर मिडलपेक्षा खाली, आणि इथे थोडासा म्हणजे इकडे ह्याच्या बरोबर यायला हवाय, इकडे हा नाही, इथे असणार. नंतर 81 मध्ये काय असणार आहे, 68.3. 68 तुमचा कुठे आहे, 68 इकडे मिडलपेक्षा जरा वर असणार आहे, 68.3 म्हणजे 81 इथं घेऊया, 68.3 इथे आला. नंतर 91 मध्ये काय असणार आहे, 84.6. 91 मध्ये 84.6. 84 म्हणजे मिडलपेक्षा खाली पाहिजे, 0.6 इथे. नंतर 102.7. 2001 मध्ये 102 पॉइंट किती 7, जे इथे 102.7 इथं पकडूया. आणि 211 किती, 121. 211ला 121.2. 121 20 21 म्हणजे एकदम थोडा शॉर्टली वर असणार आहे. हा जर असं आपण वर घेऊया, सिमिलर इकडे घेऊया. असंच काहीतरी असणार आहे तुमचा कर्व. आणि हे कर्व आपण आता जॉईन करणार आहोत. मी जरा
असं काढते आहे अंदाजे, तुम्ही तो व्यवस्थित काढायचा आहे. हा आपला कर्व असा येणार आहे. तुम्ही काढताना व्यवस्थित काढा. मी रफली तुम्हाला असा अंदाजे काढून दाखवते आहे. इथं बाक येणार नाही आहे, तो पॉइंट मुळे आलेला आहे. तर असंच तुमचा चढता दिसणार आहे कर्व, आणि तो तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे. फॉर सॅम्पल मी तुम्हाला फक्त हे दाखवत आहे. तर लक्षात आलं का तुम्हाला? सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत आणि व्यवस्थित दाखवलंही आहे, आणि तुम्ही ते व्यवस्थित रेफर करायचे आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर मला, माझा ईमेल आय.डी आहे यूट्यूबला, तुम्ही मला तिथे कमेंट करा. नाहीतरी काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा. थँक्यू.